नमस्कार मंडळी, हाय फ्रेंड्स, कसे आहात? आजची व्हिडिओची सुरुवात ही संध्याकाळपासून झालेली आहे. वीक ऑफ होता आज माझा, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की संध्याकाळी आम्ही तिघंजणं जरा डीमार्टला आणि मॉलमध्ये जाऊन फिरून आणू. दीक्षालाही घेऊन जायचं होतं फिरायला, कारण की खूप दिवस झालं तिला बाहेर कुठे नेलंच नव्हतं आम्ही. मग आम्ही निघालो होतो. आम्ही सर्वजण तिघं मॉलमध्ये पोचलो होतो आणि संध्याकाळच्या टायमाला एवढी गर्दी नसते. थोडेफार जणच असतात, ती लहान मुलं असतात ते खेळण्यासाठी, गेम्स वगैरे असतात खेळण्यासाठी, त्याच्यामुळे हिला घेऊन जायचं असतं. गाडीवर बसूनही ती खेळतेच तिच्या पप्पांबरोबर. कार्स गेम्स वगैरे आहे तिथे खेळायला, त्याच्यामुळे आम्ही तिला घेऊन जातो. ती तिच्या पप्पांबरोबर खेळत होती गाडीवर. आठवड्याचा एकच दिवस असतो की तिला आम्ही बाहेर घेऊन जातो फिरण्यासाठी, आणि ती इथे मस्ती चालली होती. हिला मजा येत होती, उतरतच नव्हती. शेवटी पप्पाने मग तिला जबरदस्ती उतरवलं आणि मग बाकीचे पण गेम्स वगैरे आहेत ते खेळवले तिच्याबरोबर. तिला ह्याच्यामध्ये जायचं होतं ॲक्च्युली. मी म्हटलं लहान आहेस बाळा, अजून सध्या तरी नको, थोडी मोठी झाल्यावर मग तुला त्याच्यात पाठवता येईल. मग आम्ही तिथून निघालो, पण हिचं काय ऐकतच नव्हती. ही परत आतमध्ये जात होती, तिला आम्ही परत बाहेर आणत होतो. बाळा चल, झालं आहे आता, खेळून झालं आहे दीक्षा. पण ही ऐकतच नाही. शेवटी मी तिला उचलून बाहेर घेऊन आले. म्हटलं चल आता खूप झालं. मग आम्ही तिथे जरा खाण्यासाठी मागवलं होतं, नाश्ता वगैरे जरा केला. ती बघा तिला किती खुश झाली आहे ती. मग आम्ही जरा तिथे नाश्ता वगैरे केला. बाबूसाठी तिथे फ्रेंच फ्राईज वगैरे घेतला. आम्ही पिझ्झा खाल्ला. टेस्टला खूप चांगलं होतं, त्याच्यामुळे सेकंड टाईम होतं आम्ही इथे फ्रेंच फ्राईज तिथून खाल्लं होतं ते. मग आम्ही तिथून निघालो होतो. उशीर पण खूप झाला होता, अंधार पडण्यात आला होता. डीमार्टला देखील जायचं होतं सामान वगैरे घेण्यासाठी, त्यामुळे निघालो डीमार्टला जायला. सामान वगैरे घेतलं, एन्जॉय केलं. परत बाबू खाली उतरले आणि तिथे पण म्हणत होती बाबू तिथे गेम खेळायचं आहे, म्हणून पप्पा परत तिच्याबरोबर खेळायला लागले होते. ऐकतच नव्हती. जे दिसलं त्याच्यामध्ये तिला बसायचंच होतं, त्याच्यामुळे तिथे पण थोडा वेळ तिने एन्जॉयमेंट केली जराशी. मग आम्ही तिथून खेळून खेळून मग निघालो. बाहेर आले ते बाहेर पण ती म्हणत होती पप्पा त्याच्यात बसायचं. मी म्हटलं गप्पा घरी चला, ही पोरगी इथेच बसेल आपल्याला. मग शेवटी पप्पा तिला बाहेर घेऊन आले. मग आम्ही बाहेर आल्यावर सगळे तिथे फोटोज वगैरे काढले. तिथे फाउंटनही चालू होतं, त्याच्यामुळे फिश वगैरे पण खूप होते वेगवेगळ्या प्रकारचे, ते तिला दाखवत होते मी. तिला आतमध्ये जायचं होतं ॲक्च्युली. म्हटलं बाई गब्बस, चला भेटू पुढच्या भागात. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.